महसूल प्रशासनाच्या नाकावर टिचून पोलिसांची वाळू माफियांवर धडक कारवाई. वाळू उपसा करणाऱ्या 7 बोटींसह 90 लाखांचा मुद्देमाल केला जप्त. बुलढाणा जिल्ह्यात खडकपूर्णा धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अवैधपणे वाळूचा उपसा होत असल्याच्या अनेक तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. याची गांभीर्याने दखल घेत पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी कालपासून खडकपूर्णा धरण क्षेत्रातील अवैध वाळू माफियांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने कारवाई केली आहे. अलीकडच्या काळात ही सर्वात मोठी कारवाई असून जवळपास 7 वाळू उपसा करणाऱ्या बोटीसह 90 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. खरं तर ही कारवाई महसूल प्रशासनाने करणे अपेक्षित असताना पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने ही कारवाई केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तर 2 दिवसांपूर्वी विभागीय आयुक्त यांच्या पथकाने देखील बुलढाण्यात अवैध रेती माफियांवर कारवाई केल्याने जिल्हा महसूल विभागावर नामुष्की ओढवली आहे.